इथून खऱ्या अर्थाने शेवटचा सामना आपल्या भेटीला खऱ्या अर्थाने विचार केला तर जो संघ हा सामना विजय होईल तो मात्र जाऊन पोहोचेल सुपर 5 मध्ये मात्र प्रवेश करेल. इथून खऱ्या अर्थाने टीम पळसदरी की टीम चिंचवली संघ कुठला संघ मजल मारेल हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनंत गावंडा आणि त्याच्या साथीनं सुरेशला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने सामना 3 षटकांचा असेल याची दक्षता की दोन्ही टीम्सने. इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर कैलासला पाहतोय. स्ट्राईक एंड फलंदाज अनंत गावंडा. नॉन स्ट्राईक एंड वरती सुरेश. इथून खऱ्या अर्थाने पळसदरी संघाकडनं कैलासला आपण पाहतोय. राऊंड मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू इथं मात्र अनंतासाठी कशा प्रकारे फेकला जाईल अनंताचा विचार केला तर चिंचवली संघाची रण मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं यावेळेस कैलास वरती ती जबाबदारी या. ओ हो पहिला चेंडू इथून खऱ्या अर्थाने निर्धाव आलाय. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅक वरचा विचार केला तर कैलास पहिला चेंडू निर्धाव जरूर हाताळलाय आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज अनंताला थांबवणं इतकं सोपं देखील नाही या. मात्र पाहावं लागेल पुढचा चेंडू. ओ हो इथून फटका दर्जेदार आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल आउट ऑफ द बार. अनंताच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. नक्कीच इथून खऱ्या अर्थानं पहिला चेंडू निर्धाव जरूर आला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. हो यावेळेस कार्पेट सायाने चेंडू कमालीचा फटका. विचार केला तर इथून खऱ्या अर्थाने कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी थोडासा चुकवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा बार. चौकार या चौकाराच्या साहाय्याने दाफलक अगदी 10 धावा दाफलकावरती पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने 3 चेंडूची फिकी अद्यापर्यंत झाले. अजूनही 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. यावेळी अडब्या वाढणे चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जात होता. अगदी थोडस चुका पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने नक्कीच डायरेक्ट जर का थ्रो केला असता तर इथून खऱ्या अर्थाने अनंताला माघारी परतावा जरूर लागला असतं. मात्र इथून खऱ्या अर्थाने या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2 धावेच्या सहाय्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला आहे. दाफलकाचा विचार केला तर 12 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. ओहो यावेळेस अजून एकदा कमालीचा फटका. सिंधू मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना आउट ऑफ द बार षटकार. हो इथून आता कमालीचा चेंडू. जगदीश आगिवले चला आपण व्यासपीठाचा संपर्क साधा लगेचच. जगदीश आगिवले
इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकांनी धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलंय अगदी 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिले सांगे कुठ्यातलं दुसऱ्या षटक घेऊन येत असताना सुमित. हो यावेळेस सुमितचा पहिला चेंडू स्क्वेअर मारा वंतर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती या. हो यावेळेस फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक. इथून फटक्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल दशरथ. हो यावेळेस अगदी डोक्याची घंटा वाजता बसता राहिली. इथून खऱ्या अर्थाने लेग स्लिप क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक चुरटी धाव देखील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जरूर गेलाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर 20 धावा धावफलकावरती या. हो यावेळेस देखील अगदी लेग बायची एक सिंगल धाव कंप्लीट झाल्या आणि इथून एक धावेच्या साहाय्याने धावफलक 21 धावा धावफलकावरती या. हो यावेळेस फटका दर्जेदार आहे. ग्राउंड द ग्राउंडचा फटका सिंडो आउट ऑफ द फार जुने एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती या. यावेळेस अगदी विचार केला तर लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी दूरवरनं चेंडूवरती जाणार उचल फेक करणार तत्पूर्वी मात्र इथून एक सिंगल झाली या कंप्लीट. या सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती पाहतोय. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल अनंता गावंडा ज्याच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळेल का. ओ हो 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 यावेळेस फलंदाज होईल बाद. अनंता बॅक टू द पवेलियन.
इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरे संपले धावफलकाचा विचार केला तर 27 धावा जरूर बनल्यात आणि इथून सॉरी 28 बनल्यात. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावरती या बबलूला पाहतोय. राऊंड मोर द विकेटचा मारा. इथून खऱ्या अर्थाने निबार मैदानाच्या आतमध्ये शेरदला पाहतोय. खऱ्या अर्थाने इथून 28 बनलेत. शेवटचं षटक अगदी शेवटचं षटक किती धावांचं टार्गेट इथं खऱ्या अर्थाने दिलं जाईल टीम पलसदारी संघाला हे देखील पाहावं लागेल. हो यावेळेस अगदी विचार केला तर मिडॉन शॉर्ट मिडॉन मध्ये फटका आणि इथून फलंदाज होईल बाद. यस फलंदाजाचा रिव्ह्यू आहे. इथून खऱ्या चेक केलं जाईल. यस पंच जेव्हा बॅट जेव्हा खाली पडली ना तर लाईनवरती पडले. लाईन क्रॉस नाही झाली आहे. लाईन क्रॉस नाही झाली आहे विकेट. यस नक्कीच इथून फलंदाज होईल बाद. अगदी इथून लाईनवरती जरूर पडली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तोपर्यंत चेंडू अगदी एस्टँडवरती लावला जरूर गेला होता. इथून शरदच्या पारीचा अंत. शरद बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना जयला पाहतोय. हो यावेळेस वाईट चेंडू अगदी खराब चेंडू आणि त्यावरती इकडे अगदी एक धाव ॲड केली जाईल. एक धाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती. हो यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. अगदी फर्निचर डिस्टर्ज. फलंदाज दशरथ बॅक टू द पवेलियन. इथून खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाजी बबलूला आपण पाहतोय. अगदी शेवटचं षटक हाताळत असताना बबलूची गोलंदाजी चांगली राहिली.
खऱ्या अर्थाने 27 बनल्या होत्या 2 षटकांती आणि त्यानंतर 28 बनल्या होत्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने इथून बबलूने ती कामगिरी अगदी पूर्णपणे बजावली गेल्या. इथून खरं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास हो यावेळेस कमालीचं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने इथून एक सिंगल झाली कंप्लीट. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालंय. 31 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट खऱ्या अर्थाने ठेवलं जाईल टीम पळसदेरी संघासमोर ते देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली अद्याप बबलू या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. सातत्याने अगदी चांगले चेंडू हाताळले जातात. मोठा फटका अद्याप एकही पाहायला मिळाला नाही आहे. जेव्हा बबलू गोलंदाजी ट्रॅकवरती आला तिथून खऱ्या अर्थाने फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम बबलूच्या माध्यमातून केलं गेलंय आणि इथून खऱ्या अर्थाने हा वेळीच देखील निर्धाव चेंडूची सांगता कमालीची गोलंदाजी ओहो यावेळेस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज चेंडू खाली येणार. बबलू होणार नाही चुका. फलंदाज जेवण चपारीचा अंत. खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाजी इथून अगदी 28 बनल्या होत्या 2 षटकांती. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवरती कमबॅक केलं गेलंय बबलू या गोलंदाजाने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना गणेशला आपण पाहतोय. अगदी या शेवटचा चेंडू असेल खरं अर्थाने या षटकाचा. अगदी टार्गेट सेट चेंडू कशा प्रकारे अगदी किती धावांचं टार्गेट दिलं जाईल धावफलकाचा विचार केला तर 31 बनल्यात. टार्गेट सेट चेंडू. ओहो यावेळेस विचार केला तर अगदी कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथं पोहोचला जरूर होता आणि इथून विचार 2 धावा कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज झाला बाद. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 34 धावांचं टार्गेट आहे खऱ्या अर्थाने टीम पळसदरी संघाला. 34 धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थाने 34 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. अगदी बबलूचं कमबॅक पाहायला मिळालं. अगदी बबलूने गोलंदाजी ट्रॅकवरती आपली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 33 धावांवरती रोखलं गेलंय टीम चिंचवली संघाला आणि इथून खऱ्या अर्थाने 34चं टार्गेट आणि इथून टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल हे देखील पाहावं लागेल.
चला इथून खऱ्या अर्थाने सलामीची जोडी पळसदरी संघ मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. चला इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंडवरती फलंदाज वसंत, नॉन स्ट्राईक एंडवरती भगवान. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर चिंचवली संघाकडनं शरदला पाहतोय. पहिलं षटक घेऊन येत असताना अगदी 33 बनवल्यात, 34 धावांचं टार्गेट आहे आणि इथून खऱ्या अर्थाने या 34 धावा कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. हो यावेळेस पहिला चेंडू अगदी वसंतच्या बॅट मधून आला आहे दर्जेदार चौकार. अगदी कव्हर पॉइंट आणि पॉइंट दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. चौकार. इथून खऱ्या अर्थाने चौकाराच्या साह्याने अगदी टीम पळसदरी संघाचं श्री गणेश होत असताना इथून अगदी अकाउंट खोललंय 4 धाबेने. 4 धावा दफलकावरती जोडल्या गेल्यात. हो 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 यावेळेस कमालीचा फटका आहे. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हा फटका. चेंडू आउट ऑफ द बार. चौकार. सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने शरदवरती हल्ले बोल तर केल्या आणि इथून खऱ्या अर्थाने 34 धावांचं टार्गेट आहे आणि इथून खऱ्या अर्थाने 2 चेंडूवरती 8 धावा तर जरूर बनल्यात. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक या षटकातील आणि या 4 चेंडूवरती किती धावा बनवले जातील. वसंत आपले इरादे स्पष्ट करत असताना अगदी इथून जबाबदारीने चालत असताना पाहायला मिळेल. अगदी खांद्यावरती जबाबदारी. ओ हो हो हो. चेंडू आउट ऑफ द फार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला दर्जेदार षटकार. इथून खऱ्या अर्थाने कमालीची फटकेबाजी वसंतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला जरूर मिळाले होते. इथून खऱ्या अर्थाने तिसरा चेंडू फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस चेंडूवरती फुल पे फुल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आला हा षटकार. इथून खऱ्या अर्थाने या 3 चेंडूवरती धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. हो यावेळेस समोरच्या दिशेला शतरक्षक तिथं आहे. इथून खऱ्या अर्थाने शतरक्षक थोडासा बंबल झाला जरूर आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक सिंगल धाव देखील पाहायला मिळाली. अगदी शेवटच्या मोमेंटला इथून थांबवलं जरूर होतं. त्यानंतर थोडंसं शतरक्षक बंबल जरूर झाला आणि त्यानंतर मात्र ही चोरटी धाव देखील यशस्वी झाली आणि त्यानंतर इथून खऱ्या अर्थाने धावफलक पुढे सरसावत असताना 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता मात्र इथून नॉन स्ट्राईकवरती बऱ्याच काळ उभा राहिलेला फलंदाज भगवानला पाहतोय. आहा यावेळेस भगवानचा प्रयत्न तर मोठे होते परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. इथून खऱ्या अर्थाने शरदवरती हल्ला बोल केला जरूर होता वसंत या फलंदाजाने. इथून खऱ्या अर्थाने यावेळेस भगवान
सध्याच्या स्थितीला भगवानला थांबवण्याचं काम मात्र इथून शर्यतच्या माध्यमातून केले जाते. ओहो यावेळेस अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 चेंडूवरती 19 धाव्यांची गरज आहे अजूनही. अगदी 12 चेंडूवरती 19 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. येस न्यू गोलंदाज ट्रॅकवरती अगदी व्यक्ती पहिले सांगी कुठल्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना सुरेशला पाहतोय. बाईट चेंडू पहिला चेंडू एकदा खराब आहे. या चेंडूवरती मात्र एक अतिरिक्त धाव मिळाली जाईल. एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. हा यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. अजून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू जरूर वाईट पाहायला मिळाला होता आणि त्यावरती अगदी एक एक्स्ट्राची धाव देखील इथं एकवटली गेली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून खऱ्या अर्थाने 11 चेंडूवरती आता विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 18ची गरज आहे. ओ हो 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 यावेळेस कमालीचा फटका वसंतच्या बॅट मधून अगदी चापट पाहायला मिळाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने विचार केला तर लॉंग ऑफ रिझन क्षेत्राच्या डोक्या बेरण्या आउट ऑफ द पार षटकार. इथून खऱ्या अर्थाने कमालीचा फटका पाहायला मिळाला. 10 चेंडूवरती 12 धाव्यांची गरज आहे. हो यावेळेस कमालीचा चेंडू अगदी पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसरी पाहायला मिळाली या चेंडूवरती. अगदी निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताखाली जाऊन अगदी विसावला हा चेंडू. त्यानंतर खऱ्या अर्थाने थोडंसं अगदी समीकरण बदललं जाते. अगदी येणारे 9 चेंडूने अजूनही 12 धाव्यांची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील खऱ्या अर्थाने चिंचवली संघाला. हा यावेळेस अजून एकदा कमालीचा चेंडू. अजून एकदा अगदी निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आहेत. अजून या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी या 2 चेंडूंवरती किती धावा अगदी खर्च करेल हा गोलंदाज सुरेश हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये विचार केले तर फलंदाज वसंत देखील आपण पाहतोय. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके पाहायला मिळालेत. ओहो यावेळेस समोरच्या दिशेला चेंडूला फिरकावलंय. अगदी एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून एकच धाब्यावरती इथं अगदी थांबवलं गेलंय. एक धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जरूर गेलाय. 23 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. 7-11चं समीकरण पाहावं लागेल. 7 चेंडू 11 कशा प्रकारे बनवले जातील या चेंडूवरती मात्र एखादा फटका आला तर अगदी पळसदरी संघाला अगदी सोपं होईल. आणि इथून खरं ते एखादा निर्धाव चेंडू आला तर इथून खऱ्या अर्थाने चिंचवली संघासाठी थोडंसं
चांगला सामना रोमांचक मध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने इथून 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 3 शेवटचं षटक आणि इथून खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती बनवायच्या 11 धावा. इथून खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती कशा प्रकारे या 11 धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज चिंदरला आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने इथून खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती 11 धाव्यांची गरज आहे. 11 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील पाहावं लागेल. चिंदर राऊंड टर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो या वेळेस पहिला चेंडू जरूर निर्धावालाय. यस चेक केला जाईल का बॅटरचा रिव्ह्यू? यस नक्कीच अगदी बॅटरचा रिव्ह्यू आहे. इथून चेक केला जाईल. येस सर आपण मध्ये आहात. पंच थोडं समोर आहेत. वाईटच्या दिशेमुळे दिसत नाहीये. जेव्हा पंचांचा डिसिजन असेल तो डिसिजन अगदी दिला जाईल. इथून अगदी निर्धाव चेंडू आलाय. 5 बॉल 11ची गरज आहे. हो या वेळेस नो मॅन लॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाणार अगदी कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार. चौकार. इथून खऱ्या अर्थाने 4 चेंडूवरती 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक. 7 धावा बनवायच्यात. ओहो इथून फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवरती क्षेत्ररक्षक. सिंगल कंप्लीट झाले. जोराने दुसरीचा प्रयत्न केला जातोय. इथून 2 धावा जरूर बनल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथून खऱ्या अर्थाने 2च धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती म्हणजे इथून खऱ्या अर्थाने येणारे 3 चेंडू आणि अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. 5 धावा 3 चेंडू. इथून खऱ्या अर्थाने पाहावं लागेल कशा प्रकारे या 5 धावा डिफेन्स केल्या जातील की या 5 धावा बनवल्या जातील. अगदी पाहावं लागेल. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पळसदरी संघाकडनं वसंत आणि भगवान. अगदी वसंतच्या बॅटमधून कमालीचे फटके पाहायला मिळाले जरूर आहेत. ओहो यावेळेस पुन्हा एकदा सिंगल डबलची कॉल केली आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथून अगदी फलंदाज होईल बाद. विचार केला तर वसंत चपारीचा अंत. सिंगल जरूर कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न करत असताना अगदी इथून वसंत चपारीचा अंत. वसंत बॅक टू द पवेलियन. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर वसंत चपारीचा झालाय अंत. इथून आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या बबलूला पाहतोय.
इथून खऱ्या अर्थाने बबलूवरती ती जबाबदारी आहे. 2 चेंडूवरती 4 बनवायचे आहेत. कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. हा ह्या वेळेस पूर्णपणे सामन्याचं चित्र अगदी इथून खऱ्या अर्थाने कुठल्या साईडला सामना झुकेल हे मात्र सांगणं अशक्य आहे. इथून जेव्हा जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये तोपर्यंत मात्र डिक्लेअर केलं जात नाहीये की कुठला संघ हा सामना जिंकेल. आता मात्र इथून 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. आणि इथून अगदी मॅच विन झाली. BCC चिंचवली संघ विजय झालाय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोलचं कौतुक. आणि इथून खऱ्या अर्थाने